Welcome to Momentum Academy. Problem number 8. Type number 7. Cot inverse in bracket sin 3x upon 1 plus cos 3x. Solution: y is equal to cot inverse in bracket sin 3x upon 1 plus cos 3x. दिमाग त्याच्यावर विचार करा आणि ह्या प्रॉब्लेमवर विचार करा. काय आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर आपल्याला फॉर्म्युलाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. ओके, जर फॉर्म्युला नाही कॅल्क्युलेशन कोणतं येत आहे लक्षात आलं. ओके, काय ते y इक्वल टू cot इनवर्स sin 3x upon 1 plus cos 3x त्याला सिंपल फॉर्म मध्ये आणायचं आहे. म्हणजे आपण डायरेक्ट काढू शकलो पाहिजे. तर सर्वात पहिला आपण sin 3x बस sin 3x चे दोन फॉर्म्युले sin 3x चे. तर आपल्याला sin 3x चा इथे जो फॉर्म्युला आहे आपण तो पाहिलेला sin 3x is equal to 2 sin 3x by 2 into cos 3x by 2. sin 3x चा फॉर्म्युला आता तुम्हाला फॉर्म्युला माहित असल्यावर तुम्ही डायरेक्ट उत्तर रिझल्ट निघाल. पण तुम्हाला जर फॉर्म्युला माहित नसेल तर ओके. आता त्याच्यानंतर पहा y इक्वल टू cot इनवर्स इन ब्रॅकेट sin 3x upon 1 plus cos 3x. आता आपल्याकडे 1 plus cos 3x चा फॉर्म्युला पाहिजे. 1 plus cos 3x. Okay, so is equal to 2 cos square 3x by 2. अँगल सेम आला पाहिजे तरच कॅल्क्युलेशन होते, फॉर्म्युला बनते. ओके, तो बघा 1 plus cos x चा फॉर्म्युला. ओके, 2 cos square x by 2 कारण व्हॉट नंबर आहे. ओके, तसंच इथे जर मायनस घेतला इथे काय कन्वर्ट होते, साइन मध्ये कन्वर्ट होते, साइन मध्ये कन्वर्ट होते. ओके, मग इथे काय करू आपण तर y इक्वल टू cot इनवर्स इन ब्रॅकेट sin 3x upon 1 plus cos 3x. so y is equal to cot inverse in bracket sin 3 चा फॉर्म्युला काय भेटला आपल्याकडे 2 sin 3x by 2 into cos 3x by 2. ओके, नीचे काय आहे 2 cos square 3x by 2. वाटत असेल ओपन केलं तर क्लोज ठेवायचं ब्रॅकेट. ओके, मग इथे काय करू y is equal to cot inverse in bracket कुठे घे. ओके, कॉमन डिवाइडर झाले ना 2 1 2. ओके, त्याच्यानंतर इथे sin 3x by 2 येते into cos 3x by 2. इथे cos square 3x by 2 आहे. तर cos square 3x by 2 म्हणजे काय होते 2 टाइम मल्टिप्लाय cos 3x by 2. तर cos 3x by 2 आणि याच्यामध्ये जे दोन मल्टिप्लाय मध्ये cos 3x by 2 हे कॅन्सल. मग आपल्याकडे काय मिळेल का sin 3x by 2 डिवाइड cos 3x by 2 ब्रॅकेट क्लोज. ओके, त्याच्यानंतर इथे काय करू आपण y is equal to cot inverse in bracket. आता तुमच्याकडे जो फॉर्म्युला आहे ओके वा काय आपल्याकडे आता इथे sin x upon cos x. so is equal to tan x. ओके, sin x upon cos x is equal to tan x. मग आता इथे काय घेणार मी tan 3x by म्हणजे इथे डुप्लिकेट कॅन्सल केला cos 3x by 2. ओके, आणि cos 3x by 2 मधला एक दोन मल्टिप्लाय मध्ये नाही तर cos 3x by 2 into cos 3x by 2 कॅन्सल झाला. तर खाली राहिला मग इथे काय sin 3x by 2 पण cos 3x by 2. तर काय बनला tan 3x by 2. और आता इथे cot inverse tan आहे. cot inverse tan असेल तर कॅन्सल होईल का नाही होत. मग आपल्याला कशात कन्वर्ट करायला लागेल tan ला cot मध्ये. मग tan ला cot मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करत असतो तर cot inverse cot pi by 2 minus 3x by 2. ओके, काय येतं आपण y is equal to cot inverse cot pi by 2 minus 3x by 2. y is equal to cot inverse cot pi by 2 minus 3x by 2. ओके, मग या ठिकाणी काय होणार y is equal to cot inverse cot get कॅन्सल. मग आपल्याकडे काय रिमेंड राहिलं pi by 2 minus इथे 3x by 2. आता प्रॉब्लेम डिफरेंशिएट करणं लेक्चर. मग त्याला डिफरेंशिएट कसं करायचं आहे आपल्याला डिफरेंशिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. ओके, रिस्पेक्टिव्ह टू x. सो d upon dx y is equal to d upon dx. इथे काय करतात pi by 2 इथे 3 by 2 इथे d upon dx x. आता डिफरेंशिएट केल्यानंतर काय करायला लागेल आपल्याला इथे का y चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. काय y चा डेरिव्हेटिव्ह dy upon dx. मग pi by 2 चा 0. आता pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 का कारण कॉन्स्टंट फंक्शन आहे x y मल्टिप्लाय dy मध्ये नाही. मग इथे मायनस इथे काय घ्यायचं 3/2 आणि इथे डेरिव्हेटिव्ह काय असते
1 येत असते. का बरं? कारण आपण x ला डिफरन्शिएट करत आहोत. मग इथे काय करायचं आपल्याला dy upon dx so is equal to -3/2. आणि मग प्लस मायनस मध्ये 0 व्हॅल्यू आहे का? 0 कॅन्सल होऊन जाईल ना, लिहायची गरजच नाही प्लस मायनस मध्ये. लक्षात आलं? त्याच्यानंतर मग -3/2 into 1 म्हणजे -3/2 -3/2. ओके पहा प्रॉब्लेम नंबर 1 टाइप नंबर 7 cot inverse in bracket sin 3x upon 1 plus cos 3x solution y is equal to cot inverse in bracket sin 3x upon 1 plus cos 3x so y is equal to cot inverse. ओके तर sin 3x चा फॉर्म्युला 2 sin 3x/2 into cos 3x/2. ओके त्याच्यानंतर 1 plus cos 3x चा फॉर्म्युला 2 cos square 3x/2. त्याच्यानंतर y is equal to cot inverse to get cancel cos square 3x/2 म्हणजे काय होते cos 3x/2 into cos 3x/2. तर cos 3x/2 into cos 3x/2 get cancel. मग आपल्याकडे काय उरलं sin 3x/2 upon cos 3x/2. तर sin 3x/2 upon cos 3x/2 काय झाला tan 3x/2. ओके आणि त्याच्यानंतर cot inverse tan कॅन्सल होणार नाही तर tan ला मी कशामध्ये कन्वर्ट केलं cot pi/2 minus 3x/2 म्हणजे tan झाला tan 3x/2 झाला. मग इथे cot inverse cot get कॅन्सल त्याच्यानुसार फॉर्म्युला. ओके मग त्याच्यानंतर y इक्वल टू pi/2 minus 3x/2. आता डिफरन्शिएट करण्याला स्टेटमेंट लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो d upon dx y is equal to d upon dx pi/2 minus 3/2 d upon dx x. सो कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0. ओके -3/2 x चा डेरिव्हेटिव्ह 1 0 कॅन्सल प्लस मायनस मध्ये लिहायची गरज नाही. -3/2 into 1 म्हणजे -3/2. सो dy upon dx is equal to -3/2.